17 एप्रिल डॉक्टर वा.द. वर्तक यांचा स्मृतिदिन। नमस्कार, मी काव्या आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। प्राध्यापक डॉक्टर वामन दत्तात्रय वर्तक हे एक नामांकित मराठी वनस्पतीशास्त्रज्ञ होते। त्यांनी वनस्पतीशास्त्र, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता अभ्यासात मोठे योगदान दिले। विशेषतः महाराष्ट्रातील स्थानिक वनस्पती, औषधी वनस्पती आणि पारंपरिक ज्ञान यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला। पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी पुण्याचा परिसर आणि गोव्यापर्यंतच्या सह्याद्री पर्वतरांगेतील बहुतेक सर्व वनस्पतींची नोंद केली। त्यानंतर प्राध्यापक शंकर पुरुषोत्तम आगरकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या विज्ञानवर्धिनी संशोधन संस्थेत ते वनस्पतीशास्त्र संशोधक म्हणून कार्यरत झाले। त्यानंतर काही काळ ते वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख राहिले आणि नंतर विज्ञानवर्धिनी संस्थेचे संचालक म्हणून निवृत्त झाले। त्यांनी 16 PhD प्रबंधासाठी मार्गदर्शन केले। वनस्पती संग्रह आणि औषधी वनस्पतींचे संशोधन, ज्या ठिकाणी वनस्पती नैसर्गिकरित्या उगवतात त्या जागेचे निरीक्षण करणे, त्या वनस्पतींचे शास्त्र शुद्ध वर्णन करणे आणि त्यांची नावे ओळखणे हे त्यांच्या आवडीचे विषय होते। त्यांनी स्वतः गोळा केलेल्या वनस्पतींच्या 15,000 नमुन्यांचा संग्रह तयार केला होता। त्याशिवाय 12,000 सुटे नमुने आणि 1000 बाटल्यांमध्ये साठवलेले नमुने असा प्रचंड खजिना त्यांच्याकडे होता। वनस्पती ओळखून त्यांची नोंद केल्यावर प्राध्यापक वर्तक त्या वनस्पतींचे औषधी गुणधर्म, पारंपरिक उपयुक्तता आणि वनवासी समाज त्या वनस्पतींचा कसा वापर करतो याची सखोल नोंद घेत असत। त्यामुळे अनेक पारंपरिक औषधांच्या वैज्ञानिक मूल्यांकनाला आधार मिळाला। प्राध्यापक वर्तक यांचे देवराई संगोपनातील योगदान। प्राध्यापक वर्तक यांनी महाराष्ट्रातील अनेक देवरायांचा अभ्यास केला आणि त्यांचे वैज्ञानिक दस्तऐवजीकरण केले। त्यांनी देवराईत आढळणाऱ्या विशिष्ट वनस्पतींची माहिती गोळा करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती केली। त्यांनी अनेक दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीव देवराईत संरक्षित राहतात हे संशोधनाद्वारे स्पष्ट केले। देवराईमुळे स्थानिक परिसंस्थेचे संतुलन टिकून राहते आणि जैवविविधता वाढते। त्यांनी पारंपरिक ज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा समतोल राखून वन संवर्धनासाठी महत्त्वाचे कार्य केले। त्यांच्या या कार्यामुळे अनेक पर्यावरण प्रेमींना आणि संशोधकांना प्रेरणा मिळाली। कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा, आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा कलाकार दिनविशेष।